कसं काय मंडळी, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. संध्याकाळी 5:20 झाले होते आणि मी भाजी पण बनवली होती आणि चहा मम्मींना दुकानात नेऊन गेला. आता ही बॅग घेऊन मी गेले होते बाजारामध्ये. तिकडून आल्यावर पहिल्यांदा बनवला मसाले भात, कारण पप्पांना लागली होती खूप सारी भूक. मग भाजी तर पहिलीच झाली होती आणि थोड्याशा भाकरी केल्या आणि मग कोथिंबीर निवडायला घेतली आणि अशी बारीक चिरून आहे ना स्टोअर करून ठेवली. म्हणजे जेणेकरून जेव्हा भाजी बनवली ना, कोथिंबीर काढली का धुवून आणि लगेच भाजीत टाकता येते. हे झालं माझं सोपं स्मार्ट काम. आता त्यानंतर आहे ना, हा भाजीपाला आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचा होता आणि मला खूप कंटाळा येतो ह्या गोष्टीचा, पण हे काम मलाच करावं लागतं. मला कधी कधी ना कोरोनामधले दिवस आठवतात, जेव्हा मला खूप छान सवय लागली होती. मी भाजीपाला आणला की पहिलं तो धुवून वगैरे घ्यायचा, त्याला चांगलं सुकून घ्यायचा आणि मग तो नंतर फ्रीजमध्ये ठेवायचा. तर त्या गोष्टी खूप लेंदी वाटायच्या, पण आवडीने त्यावेळेस करायचो आपण एक जबाबदारी म्हणून. पण आता जसं कोरोना विसरले सर्व, तसेच कोरोनामधल्या लागलेल्या चांगल्या सवयी पण विसरलेल्या आहे. बऱ्याच कमी घरांमध्ये असं होतं असेल आता, पण ठीक आहे, मी तर विसरलेच आहे, हे मी ॲक्सेप्ट करते. तर सगळा भाजीपाला मी मस्त ठेवून घेतला होता आणि सगळ्यात स्वस्त म्हणजे आजच्या डेटमध्ये या वालाच्या शेंगा आहे 10 रुपये पावशर. बाकी सगळं 20-25 रुपये 30 रुपये पावशरच भाजी. आमच्या स्टोअर कांदे पण संपले होते, तर हे मी 25 रुपयाचे 2 किलो आणले होते. चला तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय म्हणा. बाय.